31 जानेवारीपर्यंत सोयाबीनचे दर काय राहणार हे आपण मागे बघितलंय परवाच्या व्हिडिओमध्ये. आणि आता सोयाबीनचे दर थोडेसा दिलासा द्यायला लागलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे त्यांना अनेक ठिकाणी हमी भावाच्या आसपास दर मिळतो आहे. आणि आता बातमी अशी येते 2-3 दिवसांपासनं सोयाबीन खरेदी केंद्र जे आहे, हमी भाव खरेदी केंद्र, ते ओस पडलेली आहे. आणि खाजगी बाजारामध्ये किंवा APMC मध्ये शेतकरी गर्दी करत आहे. त्यांना हमी भावापेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे. हा आठवडा सोयाबीनसाठी अतिशय चांगला आहे. येणारा काळ कसा असेल ते आपण त्याची माहिती घेणारच आहोत. तर सोयाबीनला हमी भावापेक्षा कुठे चांगला बाजारभाव मिळतोय आणि त्या अशी काय परिस्थिती आहे की सोयाबीनला आता या जानेवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यानंतर त्याचे बाजारभाव वधारले, याची माहिती आपण घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि तारीख आहे 23 जानेवारी 2026. मागचे 3 वर्ष सातत्यानं सोयाबीन जो आहे तो 4,000, 4,500 असेच दर राहिले. कधी पाऊस आला, कधी काही कीटकांनी नुकसान केलं, कधी रोगांनी नुकसान केलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला की सोयाबीनचे जे शेतकरी आहे दोन्ही बाजूने त्यांना मार बसला. एकंदरच काय, केवळ सोयाबीनच नाही, कापूस आहे, सोयाबीन आहे, कांदा आहे, अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांना, द्राक्ष आहे, थोडा थोडा त्याच्यामध्ये फटका बसतच होता. पण आताही यावर्षी जेव्हा सोयाबीनची खरेदी सुरू झाली खाजगी बाजारामध्ये किंवा APMC मध्ये, तेव्हा सोयाबीनचे दर तसे कमीच होते. 4,000, 3,500, 3,200, काही ठिकाणी तर 2,200 रुपयापर्यंत आले होते. पण आता ज्यांच्याकडे सोयाबीन आहे आणि ज्यांनी विकला नव्हता त्यांना काय दर मिळत आहे, तर त्यांचे आत्ताचे दर चांगले आहेत. ही चांगली बातमी आहे. आता मागच्या 2-3 दिवसांपासून माध्यमातनं रिपोर्ट असे येत आहेत की सोयाबीनचे जे हमी भाव खरेदीचे केंद्र आहे ते ओस पडलेली आहेत. शेतकऱ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तसे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होणं, बारदान नसल्याचं कारण सांगून आपले जे बगलबच्चे, जे राजकीय पिल्लावळी असतात, त्यांचं सोयाबीन खरेदी करून किंवा व्यापाऱ्यांकडनं खरेदी करून त्याच्यामध्ये घोटाळे घालणं, पैशांची देवाणघेवाण करणं, या सगळ्या गोष्टी नाफेडचा कांदा घोटाळा जसा होतो तसा सोयाबीनमध्ये होतो, मक्यामध्येही होतो, कापसामध्ये पण चालतो. तर किती खाणार आणि किती घोटाळे करणार हा वेगळा भाग आहे. पण तो जर बाजूला ठेवला तर आता शेतकऱ्यांना त्यांचा त्यातले त्यात चांगला बाजारभाव मिळत आहे. ते कुठे मिळतो ते आपण बघूच. पण आता हमी भावाच्या जवळपास हे सोयाबीनचे दर पोचलेले आहेत. त्याची थोडीशी माहिती बघूया. आता जो हमी भाव जो सोयाबीनचा आहे तो आहे 5,328 यंदाचा. पण त्याच्यामध्ये काही बाजारामध्ये तो गेलाय 5,300 पर्यंत, काही ठिकाणी सरासरी पोहोचला 5,000, काही ठिकाणी मात्र 5,500 पर्यंत पोहोचलेला आहे. कुठल्या बाजारात कशी त्याच्यामध्ये वाढ झाली ते आपण बघूया. पुढे जाण्यापूर्वी मी सगळ्यांना एक आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे तिथं सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. आपण अतिशय अचूक माहिती त्याच्यामध्ये APMC कडनं आलेल्या किंवा केंद्र सरकारकडनं आलेल्या अशा सगळी माहिती सोयाबीन असेल, मका असेल, कापूस असेल, कांद्याच्या बाबतीत आपण सांगतच आहोत. हे सगळं सांगत असतो. मोठमोठे तज्ज्ञ आहेत, कृषी विभागाचे तज्ज्ञ आहेत, सांख्यिकी शास्त्राचे तज्ज्ञ आहेत, त्यांच्या आधारे ही माहिती सांगतो. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही पाणी ओतून कुठल्या तरी बाजारातली व्हायरल पावती तुम्हाला दाखवायची अशी, आणि बघा 7,000 भाव आहे आणि ते फक्त पाव किलोच सोयाबीन विकलं जातं किंवा 1 किलोच कापूस विकला जातो आणि भाव मात्र 7-8 हजार लिहिला जातो, असं आपण कधीही सांगत नाही. जे अचूक आहे ते सगळं तुमच्या पुढे मांडतो. जोडून राहा. आता पुढे आपण हे जे बाजारभाव माझ्याकडे आहे हे गुरुवारचे आहे, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल. अहिल्यानगरमध्ये 4500 किमान, कमाल 5100, 5,100 आणि सर्वसाधारण 4,800 असे दर आहे. जळगावच्या मसावत बाजारामध्ये 5,200 असा दर आहेत. राहुरीच्या बांबोरी बाजारामध्ये 5,250 असे दर आहेत. पाचोरा जिल्हा जळगाव
इथे 4,700, 5,255 आणि 5,000 सरासरी असे दर आहे. आता कारंजा जे आहे विदर्भातलं, इथे 4,800 किमान दर, जास्तीत जास्त 5,375 आणि सरासरी 5,140, म्हणजे साधारण हमी भावापर्यंत इथे पोहोचलेलं दिसतंय. राहता तालुक्यामध्ये राहता जी बाजार समिती आहे तिथे 5,000, 5,011, 5,000 असे दर आहेत. सोलापूरमध्ये 5,330, 5,450 आणि 5,335 हमी भावापर्यंत पोहोचलेला आहे. अमरावतीमध्ये चांगली आवक झाली, साधारण 5,500 क्विंटलची. 4,600, 5,250, 4,924 असे दर आहेत. नागपूरला 4400, 5152 आणि 4,964 असे दर आहेत. अमळनेरला 5,000, 5,211, 5,211, 5,211 असे दर आहेत. हमी भावापेक्षा थोडेसे कमी आहेत. हिंगोली बाजारामध्ये 4,800, 5,300, 5,000 पर्यंत पोहोचलेले. इथे हमी भाव त्यानं जास्तीत जास्त याच्यापर्यंत गाठण्याचा प्रयत्न केला. कोपरगावमध्ये 5,300, 5,321, 5,320 असेच दर आहे. 5,320, 5,321. निफाड बाजार उपबाजार लासलगावची, इथे सरासरी दर आहे 5,331, 4,752, 5,381 असे दर आहेत जास्तीत जास्त. आता जालन्यामध्ये पिवळा सोयाबीन सरासरी जे दर आहेत ते 5,500 पर्यंत पोहोचलेले आहे. इथं त्यांनी हमी भावाची जी पातळी ती ओलांडलेली आहे. किमान दर मात्र 4,300 आहेत. अकोला बाजार समितीमध्ये जी महत्वाची बाजार समिती समजली जाते, पिवळ्या सोयाबीनला सरासरी 5,000 रुपये दर मिळतो आहे. जास्तीत जास्त 5,800 पर्यंत इथे पोहोचला. किमान बाजार भाव मात्र 4,250 आहे. यवतमाळमध्ये सुद्धा अशी स्थिती आहे. यवतमाळमध्ये 1,050 क्विंटलची आवक झाली साधारणपणे आणि बाजारभाव 5,805 असे आहेत. ते बाजारभाव टिकून आहे, ते कमी जास्त झालेले नाहीत यवतमाळ. मालेगाव बाजार समिती, इथे मात्र एकच क्विंटल सोयाबीन आला आणि त्याला 5,025 असा भाव मिळाला. हिंगणघाटला 5,400 असा सरासरी भाव आहे, पण जास्तीत जास्त बाजारभाव 5,500 पर्यंत पोहोचला. किमान बाजारभाव इथे मात्र 3,400 रुपये आहेत, घसरलेले आहेत. चंद्रपूरमध्ये पण किमान बाजारभाव सोयाबीनचे हे 3,500 पर्यंत आहेत. जास्तीत जास्त 4,940 आणि सरासरी 4,700 असे आहेत. वाशिममध्ये सोयाबीन जो आहे 6,300 पर्यंत पोहोचलेला आहे जास्तीत जास्त, पण किमान बाजारभाव मात्र 4,775, म्हणजे साधारण 4,500 पर्यंत पोहोचला. सरासरी 5,600 पर्यंत आहे. म्हणजे इथे पण त्यानं हमी भावाची पातळी ओलांडलेली आहे. वाशिमचं अनसिंग नावाचं जे बाजार समिती आहे तिथे सरासरी 5,375 सोयाबीनचे दर आहे. उमरेडला 4,850, वर्ध्याला 4,550, भोकरला 4,613, हिंगोलीच्या खानेगाव नाका बाजार समितीमध्ये 5,300, मूर्तिजापूरला 5,415 हे सरासरीपर्यंतचे दर आहे. दिग्रजला 5,565 सरासरी, जामखेडला 4,750, पिंपळगाव, औरंगापूर, भेंडाळी इथे 5,278, शिरपूरला 5,350, गेवराईला 5,000, गंगाखेडला 4,600, लोणारला 4,975, वरोरा शेगावमध्ये 3,300, नांदगावला 5,229, गंगापूरला 4,975, अहमदपूर लातूरमध्ये 5,376, निलंगामध्ये 5,100, औराद शहाजहानीमध्ये 5,360, हातगावला 5,350, मुखेडला 5,400, मुखेडच्या मुक्रमाबादमध्ये 4,000, हिमायतनगरमध्ये 5,100, मुरुममध्ये 5,360, सेनगावला 5,025, उमरखेडला 4,800, राजुरामध्ये 5,010, काटोलमध्ये जे आहे 4,650, आष्टी वर्धा 4,600, पुलगावमध्ये 4,800, सिंधी सेलू 4,950 आणि देवणी पिवळ्या सोयाबीनला 5,400. हे सगळं बघितल्यानंतर
अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन 5,000च्या आसपास सरासरी मिळते आहे. किमान बाजारभाव अपवाद जे 2-3 बाजार समिती आहे, चंद्रपूरची आहे किंवा त्याच्या बाजूची जी बाजार समिती आहे, ते सोडलं साधारण तिथे 3500 ते 3700 बाजारभाव आहेत. तेवढं जर सोडलं तर किमान बाजारभाव हा अनेक बाजार समित्यांमध्ये, महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये 4300 रुपयापर्यंत आहे आणि कमाल बाजारभाव हा साधारण 4800 ते 5,000 रुपयापर्यंत आहे. सरासरी साधारण 4800 ते 5300 पर्यंत आहे. हमी भावापर्यंत पोहोचलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये आज कसे दर राहतील हे याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल. आता हे तुम्ही ठेवायचं सोयाबीन की विकायचं याचा तुम्ही निर्णय घेऊ शकता. हा सगळा तुमचा विषय आहे, तुमच्यावर अवलंबून आहे, कारण सोयाबीन तुमचं आहे. आम्ही या संदर्भात डिस्क्लेमर दिलेला आहे. जोडून राहा. येणाऱ्या काळात अशीच माहिती वेळोवेळी आपण देत जाणार आहोत. तोपर्यंत भेटूया. नमस्कार.